पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी अंडी शिजलेली आहेत, आतमधून अगदी मस्त दिसत आहेत। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणव चॅनलमध्ये। आज ना बाईट्स विथ प्रणवमध्ये आपण अगदी इंटरेस्टिंग अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। आता बरेच लोक हा मासा खात पण असतील किंवा नसतील पण खात, म्हणजे जो गाबोळी प्रकार आहे तो माशाचा। म्हणजे आज ना आपण माशाची अंडी बनवणार आहोत, म्हणजे माशाची गाबोळी बनवणार आहोत। आता ही माशाची अंडी कशा पद्धतीने बनवायची ते आपण रेसिपीमध्ये पाहणारच आहोत। त्यापूर्वी ना बरीच लोक मासे खातात, पण माशाची अंडी फार कमी लोक खातात आणि फार कमी लोकांना माहिती आहे की माशाची अंडी बनवली सुद्धा जातात। आज ना आपण अशीच माशांची अंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आपण जर फिश मार्केटला गेलो तर तिथे ती गाबोळी आपल्याला मिळते आणि ती कुठल्याही माशाची, जो मासा मोठा मासा असेल त्याची ही गाबोळी असते। त्याच्यामध्ये कुठल्याही माशाचे अंडे असू शकतात। ह्याच माशांचे अंडे आपण बनवणार आहोत, अप्रतिम लागतात खायला। चला तर मग अजिबात उशीर न करताना आपण सगळ्यात पहिल्यांदा रेसिपीला सुरुवात करूयात। इथे ना अशा पद्धतीची ही गाबोळी असते, त्याच्या आतमध्ये ही अंडी असतात अशी आणि पिशवी असते। हे 3 माशाचे गाबोळी भेटली आपल्याला। आणि हे ना आता आपल्याला सगळंच बनवून घ्यायचंय। हे आहे तसं आपल्याला शिजवायचं आहे। आता अशा पद्धतीची माशाची गाबोळी असते, तुम्ही पाहू शकता। आता ना गाबोळी आपल्याला उग्र नको लागायला, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये फ्लेवर ऍड करायचे। आता जे मसाले वगैरे आहेत ते आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊयात। आता सुरुवातीला आपण कोकमाचं पाणी केलेलं आहे ते टाकणार आहोत, किंवा तुमच्याकडे कोकम आगळ असेल ना तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। भरभरून असं 2-3 चमचे वापरा। लिंबू सुद्धा वापरू शकता तुम्ही। हो, लिंबू सुद्धा वापरू शकता। आता इथे आपण हे कोकमाचं पाणी वापरलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकूयात। ही आता आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे। अगदी भरपूर अशी 1 मोठा चमचाभर इतकी आपण इथे टाकली ही पेस्ट। मस्त असा फ्लेवर येतोय ह्या पेस्टने। आणि हे जे माशांचे अंडे आपण बनवणार आहोत ना ते अजिबात उग्र नाही लागत, कोकम टाकल्यामुळे किंवा ही पेस्ट वापरल्यामुळे। आता ना सगळ्या माशांच्या अंड्यांना अगदी व्यवस्थित हे मसाले म्हणा किंवा ही पेस्ट किंवा मीठ सगळं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। आणि करायला फार सोपी आहे। हो, अगदी इन्स्टंट बनणारा पदार्थ आहे हा। तर तुम्हाला जर हवा असेल ना तर साधारणतः 5 ते 10 मिनिटांसाठी तुम्ही ते मॅरिनेट होण्यासाठी ठेवू शकता। आता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे मॅरिनेशनसाठी ठेवून द्या 5-10 मिनिटांसाठी। आणि वेळ नसेल ना तर अगदी पटकन अशा पद्धतीने सगळं मिक्स करून मग तुम्ही लगेचच बनवायला ठेवू शकता अंडी। आता आपण ना 5 मिनिटं ह्यांना मॅरिनेट व्हायला ठेवून देऊयात आणि त्याच्यानंतर माशांची अंडी आपण फ्राय करून घेणार आहोत। साधारणतः 5 मिनिटांसाठी ही अंडी आपण मॅरिनेट व्हायला ठेवून दिली होती। आता यामध्ये मसाले ऍड करूयात। इथे ना आपण लाल मिरची पावडर टाकतोय। ही अंडी ना थोडीशी उग्रच असतात, त्याच्यामुळे जरा झणझणीतच छान लागतात। भरभरून असं लाल तिखट आपण टाकलेलं आहे, साधारणतः 2 ते 2.5 चमचे इतकं। 1 चमचा हळद टाकूयात। 1 चमचा धने पावडर टाक, 1/2 चमचा गरम मसाला। आता आपण हे हाताने मिक्स करूया। आपण ह्याच्या अगोदर मीठ टाकलं बरं त्याच्यामुळे आता आपण मीठ नाही ऍड केलं। आता हे मसाले व्यवस्थित असे लावून घेऊयात। हलकत करायची, अंडी सगळे बाहेर पडतात ना याची। असं खूप जोरात आपण हे मिक्स केलं ना तर ह्याच्यामध्ये जे अंडी असतात ना आतमध्ये ती सगळी बाहेर येऊ शकतात। त्याच्यामुळे एकदम हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेतोय। हे अंडी छान असे मॅरिनेट करून घेतलेत आपण। आणि त्यानंतर आता इथे आपण तवा सुद्धा गरम करायला ठेवून दिलाय। तवा छान असा गरम झालाय। आता यामध्ये आपण तेल टाकूयात। अगदी भरभरून असं तेल वापरायचं आहे आपल्याला इथे। 4 चमचे इतकं तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे। आता अशा पद्धतीने तेलावरती अंडे आपल्याला सोडून घ्यायचे।
ही ना साधारणतः पाव किलो इतकी माशांची अंडी आपण घेतली होती. पाव किलोमध्ये साधारणतः 3 अंडी आपल्याला बसलेली आहेत. आता ना थोडा वेळ ह्याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि अंडी आपण छान अशी शिजवून घेऊयात बारीक गॅसवरती. साधारणतः 5 मिनिटं आपण ही अंडी बारीक गॅसवरती शिजायला ठेवली होती आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त फुललेली आहेत. यांना ना आता आपण अलगद पलटून घेऊयात. अगदी लगेच 10 मिनिटांमध्ये ही अंडी व्यवस्थित शिजली जातात. इथे तुम्ही पाहू शकता एका बाजूने अगदी छान अशी अंडी शिजलेली आहेत. अंडी पहिल्यांदा शिजवताना आपण जर मस्त अशी वाफवून घेतले ना तर ते अगदी पटकन शिजतात, म्हणजे त्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही. कधी कधी काय होतं की काय काय अंडी ना अशी उडली जातात. बऱ्याच वेळेला काय काय अंडी येतात जी असे उडतात, त्याच्यामुळे झाकण ठेवून शिजवलं ना की अगदी सेफली शिजली जातात ती आणि मग उडायची सुद्धा भीती राहत नाही आणि एकदम मस्त व्यवस्थित पटकन सुद्धा शिजतात. आता एका बाजूने आपण ही अंडी छान अशी शिजवून घेतलेली आहेत, पलटली आहेत आणि आता दुसऱ्या बाजूने आपण त्यांना शिजवून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता आलटून पलटून मस्त साधारणतः 15 मिनिटांसाठी आपण ही अंडी छान अशी फ्राय करून घेतलेली आहेत आणि अगदी व्यवस्थित अशी ती शिजलेली आहेत. लगेचच या अंड्यांना आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त अंडी दोन्हीही बाजूने छान अशी शिजलेत. दिसायला एकदम छान दिसतात आणि खायला अप्रतिम लागतात. मस्त अशी कडक. हा, एकदम कुरकुरीत झाली पाहिजेत अंडी, म्हणजे ती छान लागतात खाताना. ते तुम्ही पाहू शकता अगदी छान गरमागरम अशी ही माशांची अंडी बनवून तयार आहेत. सोबत आपण ना ज्वारीची आणि तांदळाची मिक्स पिठाची भाकरी घेतलेली आहे, कांदा घेतलाय, लिंबू घेतलाय आणि ही अंडी ना अगदी अप्रतिम लागतात खायला. अशा पद्धतीने ना वरती मस्त असा लिंबू पिळायचा आणि ना भाकरी सोबतच ही अंडी छान लागतात खायला. आपण ना लगेचच टेस्ट करून पाहणार आहोत. तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही वरून कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. आता आपण टाकलेली नाहीये. प्रचंड गरम आहे. कशी झाली? छान झाली. लहान मुलं खूप आवडली. भारी लागतं एकदम. सोबत आपण कांदा पण घेतला, म्हणजे ना लहान मुलं सुद्धा खूप जास्त आवडीने खातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा हे खाऊ शकता. अगदी कमाल लागतंय. मी ना तुम्हाला हे अंड फोडून दाखवते कसं आहे. पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी अंडी शिजलेली आहेत आतमधून. अगदी मस्त दिसतात. खूप व्यवस्थित अंड शिजलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ही जी माशांची अंडी असतात ना ती गरमागरमच खायला छान लागतात. तुम्ही जर कधी बनवलीत ना तर अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता, पण अगदी गरमागरम खायचे एकदम कमाल लागतात. वरून मस्तपैकी कोथिंबीर टाका, लिंबू पिळा, एकदम भारी लागतील. कशी वाटली आजची ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. थोडीशी वेगळी अशी रेसिपी आहे. बऱ्याच लोकांना माहित नाहीत की माशांची अंडी कशा पद्धतीने बनवतात. आज आपण खूप सोप्या पद्धतीने ते बनवलेले आहेत आणि खरंच ते खूप सोप्या पद्धतीने बनवतात. अगदी इन्स्टंट बनतात, खायला सुद्धा अप्रतिम लागतात. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करू शकता. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.